वृंदावन गार्डन जर आपण म्हैसूरचं बघितलं असेल ते सुद्धा तिथल्या ऐतिहासिक धरणाच्या पायथ्याशी आहे. हो हो हो. हा, तर इथं सुद्धा आता इथं जवळजवळ पाटबंधारे विभागाची 13 एकर जागा आहे की जी जागा आम्ही स्वतः आमच्या स्वखर्चानं मोजणी करून घेतली. त्यासाठी कंट्रोल सर्व्हे केला आणि एक पुण्याची जी लँडस्केप डिझायनिंगची एक चांगली एजन्सी आम्ही नेमली त्यासाठी. ते मंजिरी महाजन म्हणून त्याचे आर्किटेक्ट होते. त्यांच्याकडून ह्या सर्व परिसरात जी उपलब्ध जागा आहे त्याचा कसा विकास करता येईल यासाठी आम्ही त्यांच्याकडून एक चांगल्या पद्धतीचा एक प्रोजेक्ट करून घेतलाय. राधानगरीला येणारे पर्यटक आहेत ते स्टे करायच्या उद्देशाने येणारे खूप कमी आहेत. बरोबर. पाहायचं आणि जायचं असं होतंय. बरोबर. त्याचा रेव्हेन्यू तितक्या प्रमाणात इथे येत नाही. राईट. मग त्यावर काय करायला पाहिजे तर बाबा दिवसभर समजा अभयारण्य बघायला गेले, धबधबा बघायला गेले तर संध्याकाळच्या वेळी काहीतरी ऍक्टिव्हिटी मुलांची संमित करण्यासाठी हा जो परिसर आहे इथून खालच्या बाजूला जे नदी पात्र सुरू होते तिथं पासून वरती डॅमच्या भिंतीपर्यंत हा 13 एकराचा आम्ही लँडस्केप करून घेतलाय. ओके. की ज्यामध्ये सर्व त्यामध्ये लॉन आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. ओके. ह्यांचं कार्यालय आहे त्यामध्ये, म्युझिक फाउंटन आहेत, लेझर शो आहे ओके. किंवा अजून काही फूड मॉल आहेत, बोटिंग आहे इथे पॅडल बोटिंग त्या धरणपात्रामध्ये. ओके. पॅडल बोटिंग हो, नदी पात्रामध्ये पॅडल बोटिंग सुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबासहित आलेल्या कुठल्याही कुटुंबाला इथे 3-4 तास व्यतीत करता येतील अशी ती संकल्पना आहे. त्या निमित्तानं काय होईल की बाबा आपण आलो तर किमान राधानगरीला थांबायला जाऊ आणि त्यामुळे अजून इथे काही रिसॉर्ट्स आहेत किंवा अजून रिसॉर्ट होऊ शकतात. तर पर्यटनाला एक चांगला बूस्ट मिळावा यासाठी ही संकल्पना आम्ही घेऊन चाललोय आणि त्याचा एक आराखडा आम्ही तयार करून घेतलाय. ओके. तो आराखडा तयार करून घेऊन तो त्याला मग जलसंपदा विभागाकडून तुला एमटीडीसीच्या मान्यतेला पाठवला.